हॅलो, मी सुषमा कुलकर्णी. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवत आहे विदाऊट ब्रेडचं सँडविच. तर चला तयारी सुरू करूया. तर त्यासाठी मी पॅनमध्ये घेतलं 1 चमचा तेल. त्यात आता आपण स्टफिंग बनवून घेऊया सँडविचची. पॅनमधलं तेल गरम झालं, त्यात आपण जिरे राई टाकूया. जिरे मोहरी तडकत आहे. थोडीशी हळद, गॅस बारीक करून घेऊ. हिंग आणि आपण उकडून सोलून घेतलेले 2 बटाटे. अर्धा चमचा मिरची पावडर आणि टेस्टनुसार मीठ. हे सगळं हलवून घेऊया आपण. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे आपलं सँडविचचं स्टफिंग बनवत आहे. 2 मीडियम साईजचे आलू मी बॉईल करून स्मॅश करून घेतलेले. तोडून थोडी कोथिंबीर टाकली आहे. आता ह्याला आपण थंड करून घेऊ व्यवस्थित आणि तोपर्यंत चटणीची तयारी करून घेऊया. ओके. आता चटणीसाठी आपल्याला 1 मूठभर कोथिंबीर दांड्यासहित टाकली आहे. 2 हिरव्या मिरच्या तोडून टाकल्या. अर्धा टीस्पून जिरे टाकलाय. 2 चमचे डाळ टाकलाय. आणि हे माझ्याकडे सुकवलेला पुदिना आहे. तुमच्याकडे फ्रेश पुदिना असेल तरी पण चालेल. माझ्याकडे सध्या आत्ता अवेलेबल नाहीये म्हणून मी सुकवलेला पुदिना टाकते. 1 चमचा मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा. अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आणि थोडंसं गरजेनुसार पाणी टाकून ह्याला वाटून घ्यायचं. तुम्हाला मोरांचा आवाज येत असेल आजूबाजूला, खूप मोर आहे तिथं. हे बघा, गरजेनुसार मी पाणी घालतेय. 1 चमचा छोटा घातला असेल. अजून 1 चमचा घातलाय. अजून अर्धा चमचा घातलाय मी. हे बघा, रेडी आहे आपली चटणी. तर चला आपण आपल्या पुढच्या प्रोसेसला लागूया आता. हे बघा, बाहेरच्या आवरणासाठी मी हे डोशाचं बॅटर घेतलेलं आहे. आणि आता ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया. चवीनुसार 1 छोटा चमचा मी मीठ टाकलेला आहे. मीठ हलवून घेऊया त्याला. आणि आता पुढची तयारी करूया. थोडंसं बटर मी मेल्ट करून घेतलेलं आहे. हे सँडविच मेकर मी घेतलेलं आहे आणि ह्याला आपण हे बटर मी मेल्ट करून घेतलेलं आहे. ह्याने आपण ग्रीस करून घेऊया. दोन्ही साईडनं ग्रीस करून घ्यायचं. तुपाने केलं तरी चालतंय किंवा लहान मुलांना आपण खायला देत असेल तर तूप योग्य आहे वापरलेलं. हे बघा, हे असं बॅटर ह्यात टाकून घ्यायचं आणि
असं पसरवून घ्यायचं सगळीकडे. मुलांना सँडविच खायला फार आवडतात, पण सारखंच जर आपण ब्रेडचं सँडविच द्यायला लागलो तर ते योग्य नाही आहे, चांगलं हेल्थसाठी चांगलं नाही आहे ते मुलांच्या. हे असं पसरवून घ्यायचं सगळीकडं, एक पातळ लेअर टाकून घ्यायची. आणि हा आपण जो मसाला तयार केलेला आहे, हा मसाला ह्याच्यात असं भरायचा. आणि ह्याच्यावर तर पुन्हा एक लेअर टाकायची आपण. आता ह्याला आपण बंद करून टोस्ट करून घ्यायचं एकदा. हे असं टोस्टर बंद करून दोन्ही साईडनं सीम गॅसवरती हे भाजून घ्यायचं. हे बघा, रेडी आहे आपलं विदाउट ब्रेडचं सँडविच. तर चला मी ह्याला काढून दाखवते तुम्हाला. हे बघा, आपलं प्लेटमध्ये मी काढून घेतलंय विदाउट ब्रेडचं सँडविच. आता ह्याला मी कट करून तुम्हाला दाखवते. गरम आहे. हे बघा, आपण मधनं त्याला कट केलंय. झालंय की नाही सँडविच. आता छान मस्त ह्याला डेकोरेट करूया आपण. साईडला हिरवी चटणी, परत एकदा बटर लावून घेऊया. परत ह्याच्यावर ग्रीन चटणी, गोड चटणी, आणि ही बारीक शेव. वाव, मस्त दिसतंय का नाही. बघितल्यावर कुणाला खावंसं नाही वाटणार, ते पण बिना ब्रेडचं सँडविच. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये आणि एन्जॉय करा विदाउट ब्रेडचा सँडविच.